शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दहिफळ जुने गाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत 9 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 3,15,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 20 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुने दहिफळ गावातील लोखंडे किराणा दुकानाजवळ पिवळी ताडपत्री लावून काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी तपास पथकास सूचना देत 2 पंचांसह खासगी वाहनातून घटनास्थळी छापा टाकला। छाप्यादरम्यान काही इसम गोलाकार बसून पैशांची हारजीत लावून जुगार खेळताना आढळून आले। पोलिसांनी पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेतले। यामध्ये शफीक युसुफ शेख, उत्तम दगडू दिवटे, बाबासाहेब पाराजी मगर, रामदास आबासाहेब शिंदे, रामचंद्र मनोहर कुळभाऊ, शेषराव नानासाहेब गायकवाड, युनुस रुस्तुम शेख, बाळू उत्तम परदेशी आणि सुन्नीभाऊ सुलेमान शेख यांचा समावेश आहे। कारवाई दरम्यान जुगार साहित्य, रोख रक्कम, पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलेले मोबाईल तसेच 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। जप्त मुद्देमालामध्ये बजाज पल्सर, टीव्हीएस स्टार, हिरो स्प्लेंडर या मोटारसायकलींसह विविध कंपनीचे मोबाईल फोन आणि 5,500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3,15,500 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पुढील तपास पोहेकॉ नितीन बताने हे करत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।